हॅलो. तर मला ना हा व्हिडिओ खूप दिवसाचा शेअर करायचा होता, कारण खूप दिवस झाले हा व्हिडिओ शूट केलेला. तर आज होता वियांचा 7 इयर्सचा बड्डे, 7th बड्डे. आणि आम्ही आजकाल सगळ्यात खूप जास्त ट्रेंडिंग असं होतं की मुलांना झोपेत असतानाच सगळं डेकोरेशन करून ठेवायचं आणि मग मुलांना सरप्राईज. तर वियान तर सरप्राईज झालाच, पण अनायरा तर इतकी सरप्राईज झाली की विचारायलाच नको. त्यानंतर वियानने अनायराने छान असा ब्रेकफास्ट केला. त्यानंतर वियानला शेवग्याच्या शेंगा खूप आवडतात, म्हणून आज त्याच्या आवडीची भाजी वगैरे बनवली. संध्याकाळी आम्ही सगळेजण तयार झालो, कारण वियांचा जो बड्डे होता तो बाहेर ठेवलेला होता एका चक्की चीजला. तर तिथे सगळे आम्ही जाणार होतो. संध्याकाळचा टायमिंग दिलेला, 2 तासाचा टायमिंग असतो त्यांचा. त्यावेळेत आपण जाऊन तिथं बड्डे वगैरे सेलिब्रेट करू शकतो आणि त्यानंतर तिथे गेम्स वगैरे असतात मुलांना खेळण्यासाठी. आम्ही सगळे तयार झालो, गाडीत वगैरे बसलो, सगळं सामान वगैरे आम्ही सगळं घेतलं होतं. 7 नंबरची मोठा जो बलून असतो तो घेतला. त्यानंतर केक वगैरे सगळं आधीच ऑर्डर केलेलं. तिथं आलो, तिथं त्यांनी सगळ्यांनी छान असं डेकोरेशन करून ठेवलं होतं. जे थोडंफार आम्हाला लावायचं होतं ते आम्ही लावलं. त्यानंतर मुलांना काय तिथे गेल्या गेल्या ते असे क्षणात गायब झाले, कारण गेम्स होते सगळे खेळण्यासाठी. मग काय थोड्या वेळा अर्धा पाऊण तास त्यांनी छान असे गेम्स खेळले फ्रेंड्ससोबत वगैरे. आणि त्यानंतर आपण ऑर्डर दिल्याच्यानंतर त्यांचा पिझ्झा वगैरे येतो आणि केक वगैरे मग त्यावेळेला कट केला. छान अशी सगळे मुलं अशी मस्त बसले होते. त्यासोबत अनाराने पण खूप एन्जॉय केलं, कारण मुलांना गेम्स म्हटले की खूप आवडतं. काय काय खेळू आणि काय काय नाही असं होतं. मग काय केक कट करायचं तर मुलांना एका एकाला पकडून आणायला लागलं, कारण की ते यायलाच तयार नव्हते. इथं थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि वियांचा बड्डे केक कट केला. त्यानंतर मुलांनी पिझ्झा वगैरे खाल्ला आणि मग आम्ही निघालो घरी. तर येताना काही पाऊस नव्हता, तर जाताना मात्र धोधो धोधो पाऊस लागला. आणि घरी जाताना मस्त असं छान रेनबो बघायला मिळाला, एकदम भारी. 2-2 रेनबो होते ॲक्च्युली. त्यानंतर घरी आल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना गिफ्ट्स ओपन करायचे असतात. सगळे घरी आल्याच्यानंतर सगळ्यांनी गिफ्ट्स वगैरे ओपन केले आणि मस्त असं वियांचं छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं. चला परत भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.